शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या रिव्हर्स या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा ही जगातील कृषी क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे जे काही प्रोडक्ट आहे अतिशय युनिक व रिझल्ट व कॉम्बिनेशन अत्यंत जबरदस्त आहे. तर आज आपण त्यांच्या रिव्हर्स या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला रिव्हर्स या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर सिंजेंटा कंपनीच्या रिव्हर्स या बुरशीनाशकात आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असते, तर यामध्ये मँडीप्रोपामिड हे 23.4% आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तर हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असून याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे बुरशींच्या फॉस्फोलिपिड संश्लेषणात व्यत्यय आणते व पेशींना डॅमेज करून बुरशींची उगवण क्षमता रोखून हे बुरशींना मारण्याचं काम करत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, पिकात वापर केल्यावरती आपल्याला काय फायदेही मिळत असतात, तर हे लॉक अँड फ्लो टेक्नॉलॉजीवर आधारित बुरशीनाशक असल्यामुळे आपल्याला संपूर्ण पिकाला संरक्षण मिळते. तसेच यामध्ये ट्रान्सलॅमिनार ॲक्शन असल्यामुळे पानांना भेदून हे बुरशींना मारण्याचे काम करत असते. तसेच हे नवीन पान, कवळी शेंडे व कळ्यांना संरक्षण प्रदान करते, त्यामुळे पिकाची व फुले फळांची वाढ चांगल्या पद्धतीने होत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती संपूर्ण पानांवरती कोटिंग करते, त्यामुळे पावसाळ्यात सहजासहजी धुवून निघत नाही. तसेच रिव्हर्सचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर द्राक्ष, बटाटा, टोमॅटो अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण रिव्हर्स या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते, तर द्राक्ष पिकातील केवडा रोग, बटाटा पिकातील लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा, टोमॅटो पिकातील करपा व डाउनी मिल्ड्यू अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तर शेतकरी मित्रांनो, रिव्हर्स या बुरशीनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो? जर आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 0.8 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 160 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, याच्या किमतीचा विचार केला तर याचं 160 मिलीचं जे काही पॅक आहे आपल्याला साधारणतः 950 ते 1000 रुपयेपर्यंत बाजारामध्ये मिळू शकते. तसेच याचं कॉम्बिनेशन जर बघायचं झालं तर स्कोर किंवा कुमानेल सोबत आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा कंपनीच्या रिव्हर्स या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.